हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्या ठीकच असेल तर आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी. तर त्यासाठी मी इथे 1.5 पाव फणस घेतला आहे. आता मी एका कढई ठेवली आहे, त्यात मी फणस घालून घेते आणि 1 ग्लास जवळपास मी इथे पाणी घालून घेते आणि हे छान शिजवून घेते 5-6 मिनटं आणि याला छान झाकून 5-6 मिनटं शिजवून घेते. आणि आता आपलं 5-6 मिनटानंतर फणस काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये मी तेल घालते. आता आपण मसाले तयार करून घेऊया. 1 चमचा मी इथे जिरे घेते, 2-3 चम्मच मी इथे धणे घेतले आहे आणि थोडं मी खोबरं घेतलं आहे. त्याचबरोबर मी इथे 2 चम्मच खसखस घालते आहे. हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये 1 टमाटर आणि 1 कांदा घातला आहे आणि हे छान ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचं, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत. आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता याला थंड झाला की मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आणि त्यात कोथिंबीर घालायची थोडीशी आणि छान हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आणि तुम्ही आता बघू शकता आपला मसाला रेडी आहे. आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घातलं, थोडे खडे मसाले घातले आणि आलं लसणाची पेस्ट घातली. हे गोल्डन ब्राऊन झाली की थोडं सोनेरी हलकासा रंग आला की त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तिखट घातलं, अर्धा चम्मच मी हळद घातली, 1.5 चम्मच मी इथे मीठ घातलं आणि छान 2 मिनटं तिखट परतून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर 2 मिनटानंतर जो आपण वाटण केलं होतं ते घाला. आता यात मी 1 चम्मच गरम मसाला आणि थोडी कस्तुरी मेथी क्रश करून घातली. आता जे आपलं फणस शिजलेलं होतं ते पण घालून घ्या आणि थोडंसं पाणी घालून घेते मी इथे. पाणी घालून झालं की याला 2 मिनटं छान वाफ काढून घ्यायची. 2 मिनटं छान शिजवून घ्या. 2 मिनटानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लासच्या जवळपास मी इथे पाणी घातलं आहे. जास्त पाणी घालू नका, त्याने भाजीला पाणी सुटतं एकदम. हवं तेवढंच पाणी घाला. आता तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. आता इथे कोथिंबीर घालते आहे मी आणि आपली भाजी एकदम रेडी आहे. जर या पद्धतीने तुम्ही भाजी केली तर तुमची भाजी एकदम परफेक्ट होते आणि कलरही खूप छान येते आणि खायला पण छान वाटते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.